जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. खरं. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. हा. जय गुरु. आपलं 27वा श्लोक मला वाटतं सुरू झाला होता ना का? 26 झाला होता, समतीतानी वगैरे. बरोबर. हो सर. हो हा. हो सर. हा पण वाचला होता मला वाटतं ना कोणीतरी, इच्छा द्वेष समुत्थेन, की नाही? ठीक आहे, वाचा परत कोणीतरी. वाचू का सर मी? हा, वाचा. इच्छा द्वेष समुत्थेन द्वन्द्वमोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहं सर्गे यान्ति परन्तप. हा. तर आलं का इथं सर परत. बरोबर? हो, बरोबर आहे. छान. हा. तर परंतप म्हणजे शत्रूला ताप देणाऱ्या अशा पराक्रमी अर्जुना. भारत म्हणजे पण हे भारता. हा. सर्व भूतानी म्हणजे सगळे प्राणी. हम्म. सर्गे म्हणजे सृजन. सर्ग हा शब्द सृजन, सृज धातूपासून आलेला आहे. म्हणजे उत्पत्तीच्या वेळेस. हा. आणि जेव्हा उत्पत्तीच्या वेळी म्हणजे काय सांगतो नंतर. इच्छा द्वेष समुत्थेन आणि द्वंद्व मोहेन संमोहम यांती, असा याचा अर्थ. म्हणजे प्राणी जेव्हा उत्पन्न होतात, हा, तेव्हा त्यांचं म्हणजे एक मिनिट, हा, सगळ्यात छोटं करतोय. तर उत्पत्तीच्या वेळेस म्हणजे त्यांची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा त्यांना राग, द्वेष. राग म्हणजे आसक्ती, जे आपल्याकडे नाही त्याची आसक्ती असणं म्हणजे राग, इच्छा असणं म्हणजे. आणि द्वेष म्हणजे, आणि तीच वस्तू जेव्हा दुसऱ्याकडे असते आणि आपल्याकडे नसते, की त्यातनं जेव्हा जे निर्माण होते भावना, ती म्हणजे द्वेष, नाही का? तर या दोन भावना असतात. आणि दुसरं द्वंद्व मोहेन, म्हणजे आपण अगदी दुसऱ्या तिसऱ्या अध्यायात जे शिकलोय, द्वंद्व, शीतोष्ण समदुःखेषु समसंग विवर्जिता. तर या ज्या भावना असतात, कधी शीत चांगलं वाटतं, कधी उष्ण चांगलं वाटतं, शीताने त्रास होतो, उष्णाने त्रास होतो, वगैरे वगैरे. तर ते संमोहम यांती. संमोहम म्हणजे मोहित होतात. आणि एकदा माणूस मोहित झाला की तो, त्याची बुद्धी काम करत नाही. जोपर्यंत मोहित नसतो तोपर्यंत त्याची बुद्धी काम करत असते. आणि जे एकदा का जो मोहित झाला की ती, तो अविवेक, संमोह म्हणजे अविवेकाला तो प्राप्त होतो असं. तर आता इथं सुख व त्यांचे निमित्त, आता ते हे लिहिलेले वाचतो आपण. सुख व त्यांचे निमित्त प्राप्त झाले असता त्याविषयी इच्छा, आणि दुःख व दुःख निमित्त प्राप्त झाले असता त्याविषयी द्वेष. ठीक आहे. आणि हे सगळं उत्पन्न झालं की लगेच बुद्धीला ते आपल्या अधीन करून घेतात आणि मग मोह उत्पन्न करतात. आणि असा जो मोह, की जो शीत आणि उष्ण अशा द्वंद्व भावनांना त्यांनी तो मोहित करतो. आणि मग ते मोहित झाले ते, की मग विवेक बुद्धी काम करत नाही. आणि विवेक बुद्धी काम करत नाही आणि त्यामुळे मग त्यांचं म्हणजे मूळ तत्वज्ञान, आणि मग ते परमेश्वराला का जाणत नाही त्याच्यामुळे, कारण त्यांची बुद्धी ही मोहित झालेली असते. तर इथे जी चर्चा सुरू आहे ती याची आहे की एवढा मी परमेश्वर आहे, पण मला जाणत का नाहीत लोक परमेश्वरी तत्वाला?
तर याचं कारण असं की म्हणजे इच्छा, जे आपल्याकडे नाही त्याची इच्छा, जे आपल्याकडे आणि जे आपल्याकडे नाही त्याची इच्छा आणि ते दुसऱ्याला मिळालं की त्याचा द्वेष, या भावना जेव्हा उत्पन्न होतात त्यांनी सगळे जे प्राणी आहेत ते द्वंद्वाच्या मोहात पडतात. म्हणजे शीत आणि उष्ण अशा परस्पर विरोधी भावनांच्या मोहात पडतात. आणि त्या मोहात एकदा ते पडले की त्यांची विचार करण्याची बुद्धी नाहीशी होते. म्हणजे थोडक्यात विवेकबुद्धी नाहीशी होते आणि ते अविवेकीप्रमाणे निर्णय घेत सुटतात. हे आपण व्यवहारात पण बघतो, नाही का, की मनुष्य स्थिर शांत असला तर तो व्यवस्थित निर्णय घेऊ शकतो. पण जर शांत नसेल, एक तर खूप आनंदात असेल तरी पण त्याची निर्णय क्षमता चालली जाते, किंवा खूप दुःखात असेल तरी पण त्याची निर्णय क्षमता चालली जाते. याचं कारण असं की तेव्हा तो मोहात असतो. मग कधी कधी आपण सांगतो, नाही का, की अरे आज नको, आता याच्याविषयी मला आज नको विचारू, मला जरा विचार करू दे. म्हणजेच काय, आपल्याला स्वतःलाही कळतं की आज मी आता निर्णय घेण्याच्या, नीट विचार करण्याच्या अवस्थेत नाहीये. जेव्हा खूप दुःखात असेल तेव्हा, किंवा खूप आनंदात असेल तेव्हा. समजलं? तर म्हणजे परमेश्वराला किंवा कुठलेही सद्विचार किंवा परमेश्वर तत्वाला आपण का जाणत नाही, याचं कारण त्यांनी इथं दिलेलं आहे या श्लोकामध्ये. एक म्हणजे पण मूळ सर हे अज्ञान. पटत नाही. का हे बरं? कारण पटत नाही. का पटत बरं? नाही कारण. का बरं? परमेश्वरी तत्व काय आहे हे जर जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत माणूस इच्छा आणि याच्याच मागे असणार ना. द्वंद्वांच्याच मध्ये असणार तो. त्याला तत्व तर कळलं पाहिजे, परमेश्वरी तत्व काय आहे. तो जेव्हा जाणून घेईल तेव्हा त्याला ते कळेल ना हे सगळं. नाही नाही, तसं नाही. म्हणजे हे बघा, उत्पत्तीच्या वेळी तुम्ही हे सगळे षडविकार देऊन ठेवलेलेच आहेत आम्हाला. उत्पत्ती नाही त्याच्याप्रमाणे नाही आम्ही वागतोच आहे. आम्हाला माहीतच नाहीये परमेश्वर कोण आहे, कसा आहे, कसं त्याला नाही, चांगलं जाणायचं. ऐका ऐका, इथे उत्पत्तीच्या वेळी म्हणजे हे जेव्हा इच्छा आणि द्वेष जेव्हा त्यांची जेव्हा उत्पत्ती होते तेव्हा, न की प्रत्येक प्राणी जन्माला आला की हे निर्माण झालं, असं नाहीये त्याचा कारण. अहो साहेब, लहान मुलाला सुद्धा राग येतो, त्याच्या तोंडातलं ते हे चोखत असं ते काढून घेतलं ना की केवढा राग येतो त्याला. मग हो ना. याचं लहानपणापासून कारण दिलेलंच आहे ना कारण हे सगळं. नाही नाही, कारण त्याचं त्याचं कारण आहे की एखादं त्याला सुख मिळत असलं, काहीतरी ते चोखत असलं आणि ते आपण काढलं की त्याला दुःख, म्हणजे राग आला. राग का आला? कारण त्याची ती आसक्ती होती, ती तुम्ही काढून घेतली. हा म्हणजे हे जे दिलंय की नाही परमेश्वरांनी नाही नाही, त्या सगळ्या, जन्मतानाच. नाही नाही, जन्मता म्हणजे त्या सर्व भूतानी, म्हणजे त्यात सगळा तो लहान मूल पण आलंच ना. हो. तर तर तेव्हा, नाही नाही, मुद्दा काय होतो, जेव्हा इथे मुद्दा समजून घ्या की मोहामध्ये जेव्हा एखादी व्यक्ती असते, की मोह हा बरोबर. अविवेकजन्य आहे. म्हणजे मोहामुळे अविवेकाची उत्पत्ती होते. आणि अविवेक म्हणजे काय, विवेकबुद्धीचा नाश होतो. आणि विवेकबुद्धीचा नाश झाला की आपल्याला परमेश्वरी तत्व समोर जरी असलं तरी ते आपण जाणू शकत नाही, कारण आपण मोहात असतो. आता एक उदाहरण देतो मी, उदाहरणार्थ, की आपण मंदिरात गेलो. आपण सगळेजण मानतो की मंदिर हे म्हणजे एखाद्या चांगल्या तीर्थक्षेत्री गेलो, तिथे चांगलं वातावरण असायला पाहिजे, वगैरे वगैरे, सगळं ठीक आहे. पण जर मी म्हणजे साधं उदाहरण, की माझे चांगल्या खूप छान चपला आहेत आणि त्या मी मंदिराच्या बाहेर तशाच ठेवल्या आहेत, तर माझं लक्ष, अर्ध लक्ष त्या चपलांकडे असतं. म्हणजे परमेश्वरी तत्व समोर जरी असलं तरी माझी बुद्धी त्या चपलेच्या मोहात आहे. बरोबर आहे. आणि त्यामुळे मी समोरच्या परमेश्वर जरी, समोर ती मूर्ती जरी असली तरी मी तिच्यावर म्हणजे एकाग्र करू शकत नाही स्वतःला, नाही का. असंच जेव्हा कुठलीही गोष्ट, जेव्हा आपलं डोकं शांत नसतं तेव्हा आपण कुठल्याही वस्तूचं मूळ स्वरूप जाणू शकतो का? नाही. कारण का? मूळ स्वरूप का जाणू शकत नाही? मूळ स्वरूप जाणण्यासाठी विवेक विवेक बुद्धी आपली, विवेक विवेक बुद्धी आपली जागृत पाहिजे. तीच जर जागृत नसेल तर मग आपण मोहात पडलो, नाही का. तर इथं सगळा म्हणजे जो दोन अर्थ त्यांनी सांगितले की पण अज्ञान. याच्यापेक्षाही कामयश क्रोधयश जो आपला होऊन गेलाय ना श्लोक, मला वाटतं तिसऱ्या अध्यायातला ना. हम्म, हम्म, कामयश हम्म. क्रोधयश रजोगुण समुद्भव, तो हो.
जास्त पटतो ह्या श्लोकापेक्षा. नाही नाही, इथं इथं उद्देश काय आहे हा श्लोक सांगण्याचा? परमेश्वराला जाणत का नाही? हा, तिथे उद्देश वेगळा आहे. हा, हम्म. तिथे हे मनःशांती, मन देवगुणातून स्थिर. आलेले आहेत. हा. हा, तिथे आणि इथे मन स्थिर कसं विवेकबुद्धी करणार आपली. वगैरे वगैरे. इथं परमेश्वर समोर आहे, म्हणजे परमेश्वराची सगळ्यांना अनुभूती का होत नाही, आणि मग मला कोणी शरण का येत नाही, माझ्या वास्तविक स्वरूपाला कोणी का जाणत नाही, इथे त्याची चर्चा सुरू आहे. कारण ज्ञान आणि विज्ञान म्हणजे विज्ञानाची अनुभूती, विज्ञान म्हणजेच अनुभूती. तर म्हणजे परमेश्वराची आपल्याला अनुभूती का येत नाही, किंवा जे परमेश्वर म्हणजेच वास्तविक ज्ञान, ते खरं ज्ञान मला त्याचा अनुभव का येत नाही? कारण का, की तो अनुभव घेण्यासाठी जी बुद्धी स्थिर असणं आवश्यक असतं ती राहत नाही. विवेकबुद्धी जागृत राहत नाही म्हणून. पण का जागृत राहत नाही? कारण तेव्हा मी मोहामध्ये असतो तेव्हा, नाही का? हा, असं आणि इथे पुढचं. कामक कामक आणि ते जे उषाताई म्हणत होत्या, काम यश क्रोध यश, इथे इच्छा हं? आणि द्वेष आहेतच ना, जे मोहात पाडतात ते. हा, म्हणजे इथेही आहे त्या आणि तिथेही हो, आहेत. विवेक दोन्हीकडेही शक्ती. आहे. इच्छा, इच्छा म्हणजे तेच आली. इच्छा आणि क्रोध म्हणजे एका हो, दृष्टीने इच्छा आणि तेच आहे. द्वेष तेच आलं. हो, ते तेच आपल्याला आलं. संमोहित करतात. हा, विवेक बुद्धी आपली हे करून देत नाहीत. तेच तेच. हा, आता दुसरं, आता याच्याऐवजी मग मग मला या म्हणजे मला कसे म्हणजे आता कोण मला भजतात, मग कोण जाणतात मला? हे सगळं झालं. कोण जाणत नाही, कोण जाणत नाही, हे जाणत नाही, ते जाणत नाही, अज्ञानामुळे जाणत नाही, मोहामुळे जाणत नाही, कळलं. मग जाणतात कोण? तर त्याचं उत्तर इथं 28व्या श्लोकात आहे. वाचा बघू. मी वाचू सर. हो. येषां त्वन्तगतं पापं जनानां पुण्यकर्मणां ते द्वन्द्वमोहनिर्मुक्ता भजन्ते मां दृढव्रताः. हो. तर मामा नको, माम पाहिजे. हा, मां मारला किंवा मावरा नसलं पाहिजे. हा, भजन्ते मां दृढव्रताः. दृढव्रता. आता दृढव्रता. हा, आता इथे येशाम तू अंतगतम पापम, परंतु, तू म्हणजे परंतु, तू परंतु, येशाम, हा, येशाम पुण्यकर्मणाम जनानाम, म्हणजे ज्या पुण्यकर्म केलेल्या लोकांचे, हा, पापम पाप, हा, अंतगतम म्हणजे संपत आलेलं असतं, अंतत्वाला पोचलेलं असतं जवळपास. हा, हा, ते ते म्हणजे ते लोक द्वंद्व मोह निर्मुक्ता, ज्यांचं पाप संपत आलेलं आहे, जे पुण्यकर्मी आहेत, आणि ज्यांचा तो द्वंद्वातनं, म्हणजे आधीचा जो द्वंद्व मोह सांगितला त्यातनं जे मुक्त झालेले आहेत, आणि जे दृढव्रत आहे. दृढव्रत म्हणजे निश्चयाने उपासना करणारे असे, जी गोष्ट ठरवली आहे मनाशी ते करणारे, माम भजनते, ते मात्र मला भजतात. म्हणजे मला भजतात म्हणजे परमेश्वराला, म्हणजे माझ्या वास्तविक स्वरूपाला भजतात. बघा, आता इथे 3 कॅरेक्टरिस्टिक्स दिलेत त्यांनी. कोण मला, म्हणजे परमेश्वराच्या वास्तविक स्वरूपाला कोण भजतात? एक म्हणजे जे ज्यांची पाप संपत आलेली आहेत, पापकर्म क्षीण झालेले, जे पुण्यकर्मणा, जे पुण्यकर्मी आहेत असे लोक. आणि जे, हा एक म्हणजे लक्षण, पाप संपलेलं, संपत आलेलं, पुण्यकर्मी, द्वंद्व मोह निर्मुक्ता आणि दृढव्रता, म्हणजे 4 गोष्टी ज्यांच्याकडे असतात ते ते मात्र परमेश्वराला भजतात. आणि आपण हे बघतोच व्यवहारात, नाही का? एकतर परमेश्वराचा जो भक्ती करणारा असतो तो दृढव्रती असतो, काही होऊ दे, तो आपलं व्रत चुकवत नाही. बरोबर. एक. दुसरं, द्वंद्व मोह निर्मुक्ता, तो सुखामध्ये आणि दुःखामध्ये दोन्हीमध्ये तो मोहात अडकत नाही. बरोबर. नंतर जो, ज्याचं पाप क्षीण झालेलं आहे, म्हणजे तो पापी तर नाहीच आहे, पण जुनं पाप सुद्धा, त्याचं मागचं पाप पण क्षीण झालेलं आहे, आणि जो पुण्यकर्मी आहे, अशा ज्या व्यक्ती असतात, असे जे जीव आहेत, ते मात्र परमेश्वराला भजतात. किंवा आपण असंही म्हणू की जे परमेश्वराला भजतात ते असे असे असतात, आणि ते आपल्याला दिसून पडतं, नाही का? आता द्वंद्व मोह निर्मुक्ता म्हणजे हा एक फार मोठा आहे, की ते
सांसारिक सुखांच्या लालसेला बळी पडत नाही, त्याच्यापासून ते अलिप्त असतात. भलेही संसारात असो, पण ते त्याच्यात म्हणजे त्याच्यात अडकलेले नसतात कधीही. हम्म. आता पहिला जो श्लोक आहे ना, पापमंतगतम आणि पुण्यकर्मणा, हे बरेच दिसतील आपल्याला. पण खालचे जे दोन लक्षणं आहेत ना, द्वंद्व मोह निर्मुक्ता म्हणजे मोहामध्ये न अडकणारे आणि दृढ व्रता, आणि एखादं व्रत हाती घेतलं की ते निश्चयाने पूर्ण करणारे, असे जे आहेत ते परमेश्वराला भजतात. समजलं? म्हणजे परमेश्वराला प्राप्त कसं करून घ्यायचं, त्याचा हा राजमार्ग जणू परमेश्वराने, साक्षात परमेश्वरांनीच सांगितलेलं आहे असं, नाही का? म्हणजे सर म्हणजे एखादा म्हणजे जे आपण असे जजमेंट्स वगैरे बघतो न्यायालयाचे वगैरे, म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे कितीतरी असे मोठे मोठे वकील त्यांच्यावर अत्यंत वाईट प्रसंग, म्हणजे ते काय म्हणतात, प्लीडिंग करत असताना पण अत्यंत वाईट प्रसंगाची बातमी त्यांच्याकडे येते, पण तरीही ते विचलित न होता हातात घेतलेली केस पूर्ण करतात आणि तो जो त्याचा अशील असतो त्याला न्याय मिळवून देतात. मग याच्यामध्येही म्हणता येईल का की एक प्रकारे ते आपल्या हातात घेतलेलं जे कार्य आहे दृढ व्रताने ते पूर्ण केलेलं आहे त्यांनी, आणि ते द्वंद्वात फसलेले नाही आहेत, तर मग नाही, तेच ती पण तेच मी एक सांगतोय. एक प्रकारे परमेश्वराची सेवाच झाली ना. नाही नाही, ऐका ऐका, चार गोष्टी वेगवेगळ्या आहेत. आता तसं राक्षस सुद्धा कठोर तपश्चर्या करायच्या म्हणजे ते दृढव्रती होतेच, हम्म. बरोबर. राक्षस सुद्धा द्वंद्व मोह निर्मुक्त होते जेव्हा ते तपश्चर्या करायचे. हा, त्या अवस्थेमध्ये ते मोह सगळे दूर सारून हजार हजार वर्ष तपश्चर्या करायचे. पण पहिल्या ज्या दोन गोष्टी आहेत त्या त्यांना लागू होता का? नाही. हा, पुण्यकर्मणाम ना, पुण्यकर्मणाम पण लागू होत पुण्यकर्मी नव्हतं. लोकांना. आणि त्यांचं पाप अंतगतम आहे का, होतं का? नाही. नाही, उलट त्या राक्षसांचं पापवासना, हा म्हणजे उलट हां. पापवासनेनेच ते सगळे दृढव्रती व्हायचे आणि मोह तात्पुरते दूर सरवायचे. त्यामुळे चारही गोष्टी आवश्यक आहे परमेश्वराला प्राप्त करण्यासाठी, सर मग नाही इथे का? सावरकरांचं पण उदाहरण घेता येईल ना आपल्याला तसं. नाही नाही, मी तेच सांगतोय तुम्हाला की दृढव्रती बरेच असतात, द्वंद्व मोह निर्मुक्त पण असतात, पण हां. पापम अंतगतम आणि पुण्यकर्मणाम जनानं, या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळे जण यात बसतीलच, या चारही व्याख्यांमध्ये बसतीलच असं नाही, असं, नाही का? हं? म्हणजे आता आता तुम्ही म्हणाल की सगळे सिद्ध असे असतात का, तर नाही. असे पण साधक, बऱ्याचदा सिद्धाच्या लक्षणं आणि साधकाची लक्षणं वेगळी असतात. साधक म्हणजे कोण? जो सिद्धावस्थेत सिद्ध म्हणजे निश्चित अजून ध्येय सिद्धी प्राप्त झाली नाही त्याला, असा तो. त्या पण मार्गावर आहे. आणि सिद्ध म्हणजे कोण? ज्याचं झालेलं आहे. मग आता हे जे नियम आहेत ना, हे साधकाला लागू आहे, सिद्धाला लागू नाही. अर्थात सिद्धालाही त्याचं पुण्य पाप क्षीण गेलेलंच असतं आणि पुण्यकर्मी असतोच तो, पण मग तो दृढव्रत असेलच असं नाही, द्वंद्व मोह निर्मुक्त मात्र असतोच. पण बऱ्याचदा मग दृढव्रत होत जाता तो नसतो असं, कारण त्यांनी त्याचं, जसं आपण म्हणतो परीक्षेपर्यंत आपण खूप अभ्यास करतो, पण अभ्यास झाल्याने यश मिळालं मग आपण अभ्यास करतोच असं तेवढ्या करायची गरजच राहत नाही ना, कारण यश प्राप्त केलंय आपण असं. त्यामुळे साधकावस्था आणि सिद्धावस्था या दोन वेगळ्या गोष्टी आहे, आणि साधकावस्थेमध्ये या चारही गोष्टी आवश्यक आहे. सिद्धावस्थेमध्ये चौथी जी दृढव्रता ही ही गोष्ट आवश्यक नाही. हं? आणि पण आता तो दृढव्रत उषाताईने आहेच ना जे ऑलरेडी. हा, बोला सर. नाही ना, आता उषाताईने जे उदाहरण सावरकरांचं सांगितलं ते हं. माझ्या मताप्रमाणे ईश्वरवादी नव्हते. म्हणजे इथे तो एक महत्वाचा पॉइंट आहे की जे मला बसतात, नाही का? होय होय. तर तसे ते परमेश्वर या रूपाने त्यांची उपासना, म्हणजे भगवद्गीतेत सांगितलेल्या तत्वानुसार त्यांची उपासना नव्हती, नाही का, त्या अर्थात.
त्यांचा वेगळा मार्ग होता असं. हं? ठीक आहे. आता पुढचं 29वा श्लोक कोण वाचेल? मी म्हणू का हा, अंजली? मग वाचा. हा. जरा मरण मोक्षाय मामाश्रित्य यतन्ति ये ते ब्रह्म तद्विदुः कृत्स्नम् अध्यात्मं कर्म चाखिलम्. बरोबर. तर ये हे म्हणजे जे, जरा मरण मोक्षाय, तर इथं अजून परमेश्वर अजून आता डायरेक्टच सांगतोय की माझी उपासना का करायची. हम्म. तर जरा म्हणजे वृद्धपणा, वृद्धत्व, आणि म्हणजे वृद्धत्व, मरण, हा, यापासून मुक्त होण्यासाठी, थोडक्यात जन्म मरण परंपरेतून मुक्त होण्यासाठी माम आश्रित्य म्हणजे माझा आश्रय घेऊन, यतंती जे प्रयत्न करतात, ते म्हणजे ते भक्त, तद्ब्रह्म, हा, तद्ब्रह्म म्हणजे तद्ब्रह्म विदुः म्हणजे त्या ब्रह्माला जाणतात, आणि मग कृत्स्नम अध्यात्मम, एक मिनिट, हा, तद्ब्रह्म विदू दोनदा काय झाले, हा, परत ते अध्यार होतोय, पुढचा विदू अध्यार होत आहे. हा, तर त्या ब्रह्मालाही जाणतात, आणि मग त्याच्याकरता जे कृत्स्नम म्हणजे सगळं, अध्यात्मम सगळ्या अधि आत्म म्हणजे आत्मरूपाच्या त्याचा अध्यास, आणि अं, आणि सगळं अखिल कर्म, या सगळ्या कर्मालाही जाणत. फार कृष्णाने सांगितलं. म्हणजे हे सगळं ज्ञान विज्ञान योगाचा उद्देश काय, तर जन्म मरण परंपरेच्या चक्रातून मुक्त होण्यासाठी ज्यांना मुक्त व्हायचं असतं ते माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात, ते तत् ब्रह्म जाणतात, ते ब्रह्म पण जाणतात, मग समग्र रुस्तम म्हणजे समग्र सगळं अध्यात्म जाणतात, आणि सगळं कर्म पण जाणतात. तर सगळं कर्म पण जाणतात म्हणजे काय, की आपण जो सगळा कर्माचा कर्मयोग जो आपण जाणलेला आहे, हा, तर हे सगळं म्हणजे सगळं त्या सगळ्या त्याची जी थिअरी आहे, कर्माची कर्म करणं, कर्म करताना त्याहून अलिप्त कसं राहणं वगैरे वगैरे, हे सगळं ते जाणतात. आणि अध्यात्म म्हणजे ज्याला आपण आत्मचिंतन म्हणतो ते जाणतात असं. तर त्यामुळे इथं कर्म काय करायचं, काय कर्म नाही करायचं, कुठल्या कर्मात अडकायचं, कुठल्या कर्मात अडकायचं कसं नाही, नंतर त्याचं आणि ते परब्रह्म, आणि त्याचं त्या आत्मस्वरूपाचं सतत चिंतन, हे सगळं ते जाणतात असं परमेश्वर म्हणतात. आणि या सगळ्याचा उद्देश काय, तर जन्म मरण मोक्षाय, जन्म मरण परंपरेच्या पासून मुक्त होण्यासाठी असं. परत एकदा सांगा सगळे गुण त्याचे. जरा मरण मोक्षाय माम आश्रित्य यतन्ति ये म्हणजे जे लोक जन्म मृत्यू पासून मुक्त होण्यासाठी माझा आश्रय घेऊन प्रयत्न करतात. कोणाचा? माझा म्हणजे परमेश्वराचा, अन्य देवतांचा नाही. म्हणजे त्यांचा उद्देश क्लिअर आहे, त्यांना काय त्यांचं मागणं आहे ते क्लिअर आहे, की मला या जन्म मरण रूपी संसारापासून, या बंधनापासून मला मुक्त कर. त्याच्याकरता ते माझा म्हणजे परमेश्वराचा आश्रय घेऊन प्रयत्न करतात, इतर कोणाचा नाही, साक्षात परमेश्वराचाच. म्हणजे जसं आपण म्हणतो डायरेक्ट राष्ट्रपतीकडेच जातात असं थोडक्यात. नंतर ते ब्रह्म ते ब्रह्माला जाणतात, म्हणजे माझं रहस्य जाणतात. नंतर समग्र अध्यात्माला, आत्मचिंतन जाणतात, आणि सगळ्या कर्माला पण जाणतात असं. अध्यात्म आणि रहस्य याच्यात काय फरक आहे?
नाही, रहस्य म्हणजे रहस्य कुठल्याही गोष्टीचं जे म्हणजे जसं मी तुम्हाला गुप्त आणि रहस्य याच्यातला फरक सांगितलेला आहे. गुप्त म्हणजे सगळ्यांपासून गुप्त, रहस्य म्हणजे पात्र व्यक्तींना जे आपण सांगतो ते रहस्य असतं, नाही का? योग्य व्यक्तींना, पात्र व्यक्तींना सांगतो ते रहस्य असतं. तर अध्यात्म रहस्य म्हणजे काय, की जे सगळ्यांना प्रकट नाहीये, कारण सगळ्यांना माहितीच नाहीये, मात्र पात्र व्यक्ती जे आहेत त्यांना मात्र अध्यात्म, किंवा अध्यात्म म्हणजे काय, आत्मरूप दर्शन. अध्यात्माची अधि आत्म, हम्म. अधि उपसर्ग जो आहे तो काय दाखवतो, वरचं, त्याच्यावर अधिकार असणं, नाही का? आणि अध्यात्म म्हणजे आत्मरूपावर अधिकार असणं, ते म्हणजे अध्यात्म. आणि आत्मरूपावर अधिकार कसा करायचा ते रहस्य जाणणारा तो हे अध्यात्म रहस्य जाणणार, असं. आणि कर्माचं काय? आणि अखिल कर्म म्हणजे कर्म, काय कर्म आहे, काय कर्म नाही, कर्म करूनही अकर्मित कसं राहायचं, अकर्मा कसं राहायचं, आपण ते शिकलेलो आहे ना, हे सगळं ते जाणतं. चौथ्या अध्यायात. हा, हा कर्म कर्म विकर्म ते सगळं. हा नाही, आणि कर्म करूनही नामानिराळ कसं राहायचं हे मुख्य. कर्माचं अकर्म कसं करणं, असं, नाही का? हा, तेच असं. म्हणजे कर्मफलाची हो, इच्छा नको. त्याच्यात कर्म त्याची आसक्ती न ठेवता. कर्तृत्वाचा मद नको. हा, हा, कर्तृत्वाचं मद नको. कर्तृत्व आणि अभिमान नाही आणि परमेश्वरासाठी कर्म आसक्ती नाही. करायची. हा, बरोबर. आणि सगळी कर्म परमेश्वरासाठी करायची, आणि जे देवाने दिलंय ते देवाला अर्पण करायचं. म्हणजे जे परमेश्वराने दिलंय ते सर्व परमेश्वराच्या सेवेसाठी लावायचं. हा कर्मयोग. होय, कर्म, बरोबर. अं, पण थोडं मला यात ज्ञान आणि विज्ञान कुठे आहे याच्यामध्ये? ज्ञान म्हणजे परमेश्वराचं ज्ञान, आणि ते आता हे बघा, उपयोगात पहिल्या कसं पहिल्या आणायचं ते विज्ञान. पहिल्या 15 श्लोकांमध्ये साधारण, मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, पण पहिल्या 15 श्लोकांमध्ये साधारण सगळं त्यांनी ज्ञान सांगितलं, म्हणजे थिअरी सांगितली. आणि नंतरच्या 15 श्लोकांमध्ये साधारण प्रॅक्टिकल सांगितलं, हे कसं आचरणात कसं आणायचं, हा, याचा अनुभव कसा घ्यायचा, कोण अनुभव घेत नाही आणि कोण अनुभव घेतो, त्याला म्हणतो आपण विज्ञान, असं. म्हणजे आता डॉक्टरी शिकायचं आणि ऑपरेशनच करायचं नाही, याला काही अर्थ नाही, हा, असं हम्म. थोडक्यात. हा, पण इथे एवढाच फरक आहे, शेवटी त्याचं पूर्ण विज्ञान अजूनही होणार नाही जोपर्यंत आपण स्वतः अनुभूती घेत नाही तोपर्यंत. पण बरोबर. इथं त्यांनी एक झलक दाखवली आहे की तुम्हाला नक्की काय करायचंय. म्हणजे थोडक्यात असं म्हणा की ऑपरेशन कसं करायचं याचं एक आपल्याला समोर त्याची व्हिडिओ फिल्म दाखवली आहे, असं म्हणता येईल आपल्याला. करायचं अजून आपल्याला स्वतःच करायचंय, ते तर कोणी करू शकणार नाही, असं. मला एक सांगायचं होतं, मला ना थोडं निघायचं आता पुण्याहून मुंबईला जायला. आपण इथे थांबूया, हा, उद्या मग पुढचं कंटिन्यू करूया. हा? आधी सांगायचं ना, आम्ही एवढे प्रश्नच विचारले नसते. नाही, प्रश्न तर सुरूच राहतील हो. हे काय आजच्या ऐवजी उद्या संपेल, अजून काय. तर हॅपी आणि सेफ जर्नी. हो, हो, थँक्यू, happy. थँक्यू. म्हणजे आता तुम्ही पुण्यात आहात? हो, निगडीला आहे. हा, हॅपी जर्नी. हॅपी हो, जर्नी. थँक्यू, थँक्यू. सेफ जर्नी.